हे गाइस, वेलकम बॅक टू डे 3 गोवा. आता आम्ही चाललोय कुठल्या तरी डेस्टिनेशनवर. तर त्या डेस्टिनेशनवर जाऊ आज. काल गेलो होतो क्लबला, आज करा जरा काहीतरी वेगळा ट्राय करतो. गाइस, लुक बघू शकता. ओजी जॉर्डन सोजी पिझ्झाचा लुक बघा. आयटमनी चॉईस केलेला शर्ट गाइस, गर्लफ्रेंडनी चॉईस केलेला शर्ट. आणि हो माझा लुक सध्या पुरतीचा. बाकी एक शर्ट घ्यायला जाऊ आपण, शॉपिंग करू गोवामध्ये, आणि तिकडून शर्ट घेऊन मग तो क्लबमध्ये घालू. 6.5 hours later. गाईज आता वाजले 4:30 आणि आम्ही पोचलोय थलासा क्लिफच्या बाहेर. आता झालोय थलासा क्लिफमध्ये. तर हा आहे थलासा क्लिफची एंट्री. हां जायचा हा सर, बघू सर. थलासाचा प्लॅन थोडा डिले करून नोवामध्ये चाललोय. तो काय बोलला पहिले बघून ये. नोवामध्ये काल गेलो होतो आम्ही, पण त्यात एंट्री काय सांगितलेली आम्हाला आता लक्षात नाही. आता एंट्री काय घेतात बघू, किंवा मग जर डायरेक्ट एंट्री दिली तर चांगली गोष्ट आहे. याआधी आम्ही रोमिओ लेनला गेलो, म्हणजे आताच 4:30च्या टायमिंगला. तर तिथं ते तरी 6,000 रुपये मागत होते सिंगल, म्हणजे पर पर्सन 6,000 रुपये. म्हणून मग परत प्लॅन ड्रॉप केला. आम्हाला वाटलं की जर दुपारी वगैरे गेलो तर म्हणजे हे देतील, फ्री एंट्री देतील, पण तिकडे एंट्री फ्री देत नाहीत, 6,000 रुपये. तर आता आलो आम्ही नोवाजवळ. हा आहे नोवा बार एस्केप. नोवामध्ये जाऊया. A few inches later. नोवामध्ये पण आलो होतो, तिकडं पण बोलतात 3,000 पर पर्सन. म्हणून आता परत जातो थलासा क्लिफमध्ये. तिकडे एंट्री चार्जेस काय घेत नाही. हे काल नव्हती ना तिकडे एंट्री चार्जेस काय. हां ती तिकडे पोर्ट पण आलते अप्रोच करायला की तुम्ही पार्टनरचे आहे का. बरं मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी. ती बोलली नाही लुकिंग फॉर समवन, मना बोलली लुकिंग फॉर समवन. मी बोललो नो नो. परत एकदा स्वागत आहे तुमचं थलासा क्लिफमध्ये. बाकी सगळीकडे एंट्री आहेत म्हणून मी जात नाही. वरतून क्राऊड पण नाही. बेटे फोटो तुला 100 फोटो काढावं लागतात. आता नाही, नंतर काढीन. चला हट. आम्ही केली एंट्री थलासा क्लिफमध्ये. आणि टेबलच्या समोरचा व्ह्यू बघा. त्या बीचवरती पण जायचं आहे आपल्याला थोड्या वेळेला काउंटून. तो आहे डब्ल्यू गोवा आय गेस, इफ आय एम नॉट रॉंग. हा व्ह्यू बस एवढा भारी. हॉटेल एकदम क्लास वाटते. तर आता इथे येऊन आम्ही मागितलं वॉटरमेलन ज्यूस. नॅचरल वॉटरमेलन ज्यूस आहे, एक नंबर लागते, एक नंबर. समथिंग 500चा आहे. मी आणि त्याच्याने वॉटरमेलन ज्यूस घेतला आहे, बाकीनी ऑरेंज ज्यूस घेतला आहे. त्यांचा अजून आला आहे, माझा ज्यूस आला आहे. मी पहिलेच ऑर्डर करून ठेवले. आता थलासा क्लिफमध्ये आलो होतो केक कापण्यासाठी. केकचा प्राईस बघूनच भीती वाटली. म्हणजे 3,000 केकची प्राईस होती स्टार्टिंग. सबके सब चोर है साले. त्यापेक्षा विचार केला बरं बाहेर जाऊनच कापतो. तर आता थलासा क्लिफ सोडतोय आणि वेगळीकडे कुठेतरी चाललो. काय आता आम्ही चाललो डब्ल्यू गोवाला. डब्ल्यू गोवा मोठी प्रॉपर्टी आहे का. त्या 7 स्टार प्रॉपर्टी आहे, 5 स्टार नाही. तर तिथं रूम मध्ये आपण आता बघ, आता समज आपण अंबानीचं नातवंड आहे, तर आपण आता डब्ल्यू गोवाला चाललो रूम बुकिंग करायला, असं दाखवायचं आपल्याला. मग ते आपल्याला आतमध्ये जाऊन देते. आपण आतमध्ये गेलो तर मस्त फोटो बिटो मारून मस्त प्लॅन आहे. तर आता आम्ही एंटर करतोय डब्ल्यू गोवामध्ये. हा बोर्ड ओपन करतोय, तो सगळे चेकिंग करतायत. आणि ही आहे डब्ल्यू गोवाची प्रॉपर्टी, फुल प्रीमियम प्रॉपर्टी आहे. स्टँडर्ड ठेवा आता. मला गरज आहे. पागल 7 स्टार. पागल आहेस का. 7 स्टार. फर्स्ट लेफ्ट. वेलकम. ओके सर, थँक्यू. मला पण नाही माहिती. फर्स्ट लेफ्ट. कसा लावून द्या हे फोन ठेव तू. अंदाज. So we are in W Goa now, guys. You can see property
इथं हिच्या बाजूला होते डिझायरच्या. तर आता आम्ही उतरलोय डब्ल्यू गोवामध्ये आणि काय व्हील क्लाइंब चेक गाडी इथंच ठेवलेली आहे. ते पार्क करतील गाडी आणि आता आम्ही चाललोय आतमध्ये. एंट्री आहे डब्ल्यू गोव्याची. आतमध्ये बघू शकता रॉकपूल बगी. ओके तर आता रॉकपूलमध्ये जायचं आहे तर आम्हाला बगीमध्ये बसायला लागेल. पाठी बसायला मजा जी आहे ती कसं पुढे जा ना तुम्ही. हा जा स्पीड आहे भाई पकडून बस. हा 27 एकर्स. पुढे बस पाठी बसून तुम्ही गेली गाडी इकडे झालेली कुठेतरी. हो आपली जागा ना इथं लावू थांब. आणि ते संध्याकाळचे रूम घेतल्यावर तोपर्यंत राहू दे तिथंच काय आता. तर आता आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. तिथे आपल्याला सोडला आणि हा आहे रॉक पूल. सो वी आर एंटरिंग रॉक पूल नाव. तर रॉक पूलमध्ये पण एंट्री भेटलेली आहे. ते बोलत होते चार्जेस लागतात पण ते बोललो की आम्ही एक्सप्लोअर करायला आलो आहे तर ते आम्हाला एंट्री दिली आहे. आणि आता रॉक पूलची प्रॉपर्टी दाखवतो तुम्हाला. ते बोलतात की जस्ट डोंट गो डाऊन स्टेअर. आज पावडर नाही लावली जरा म्हणून थोडा काळा दिसतोय. पण ना लावली गुड बॉय. 8000 प्लॅटिनम गोल्ड. अरे नाही रा तोंड असे मोठे दिसते. हे ते चष्मा दे. हीच मस्त आहे चष्मा. असला व्ह्यू दिसतोय इथं. असली प्रॉपर्टी आहे भारी. कुठला मोबाईल राहिला. बीच हा कुठला बीच आहे कुठला पण असतो. प्रॉपर्टीज भारी दिसत आहे. तो छोट्या परत इथे पावते. डब्ल्यू गोवाचा तो रॉक गार्डन का काय होता तो एक्सप्लोअर केला. कुठे पुढे नको बसला तो. डब्ल्यू गार्डन एक्सप्लोअर केला आणि आता परत चाललो आम्ही. बाकीच्यांना फीज लागते. आम्ही असंच विजिट केला. आता आम्ही परत चाललो. कसला सजवला याला. Guys, now we are on our next destination. तिकडे इथं काय नाही. इथं आय गेस हॉटेल आहे. स्पाइस ट्रेडर्स. हा स्पाइस ट्रेडर्स होता आणि रॉकपूल होता पुढे. जास्त शिवटीच आहे तिथे. हो आणि आम्ही पहिला एंटर केला तो काय होता. तो मेन एंट्रन्स लॉबी आहे का. त्याच्यावर एक चपोरा फोर्ट आहे. काय चपोरा फोर्ट फोर्ट आहे का याच्यावरती. तो पण याच प्रॉपर्टीमध्ये इन्क्लूड आहे. तो बाहेर येतो. अच्छा बाहेर आहे का. तिकडं इथूनच जायला लागतं का बाहेरून जायचं. मेन एंट्रन्स आहे ना गाडी आतमध्ये असते. हां अच्छा तिकडे एक्सप्लोअर म्हणजे बघणार का काय आहे. गाडी जाते का. पूर्ण दिसतो खालचा. अच्छा बीच पूर्ण चल वरती त्या फोर्टवर. झाले असणार 9 ते 5 असतात. असं 9 ते 5 आहे का. अरे मला वाटलं तो मराठीच आहे. मला नंतर तो बोलत होता आणि त्यावेळेस समजलं मराठी म्हणून मी त्याची मराठी बोलत. आपली भाई आहे इंग्लिश. आमच्यासोबत जे म्हणजे आमच्या आधी लोक आले ना त्यांना आतमध्ये सोडलाच नाही आणि त्यांच्या पाठून आम्ही गेलो तर आम्हाला आतमध्ये सोडला. गाईस डब्ल्यू गोवाला असा कोणाला पण एंट्री भेटत नाही. राहुल पाटील. हो राहुल पाटील. बाबा तुला बोलते राहुल. भाईचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जा. आता आम्ही आलो फॅटफिशला. सगळे बोलतात हा फेमस रेस्टॉरंट आहे म्हणून टेस्ट करायला आलो आहे.
आणि वरतून सनचा बड्डे पण आहे ना, मग बड्डेच्या निमित्त केली. बड्डेच्या निमित्ताने जेवायला पण हे केक नाही आणला. अरे यार गाईस, दॅट इज सो मच. CNG भरायला गेलो तिथेच प्रॉब्लेम झाला. पण फॅटफिश बघा तुम्ही, मस्त वाटतंय. हा क्राऊड तो आहे. बसलो टेबलवर फॅटफिशच्या. आणि आता इथं स्पेशल मच्छी आहे, तर बघूया. थाली असतं ना, थाली आता भेटेल का नाही माहिती नाही, बघू. कारण थाली लंच टाईममध्ये असतं. लंच टाईममध्ये इथे थाली भेटते. आणि आता तर मागवणार आहे. मग गाईस, पहिली डिश मागवलेली आपण प्रॉन्स बटर गार्लिक, ती आलेली आहे. तर गाईज ही डिश आहे प्रॉन्स बटर गार्लिक. तुम्ही कशी बनवायची मी रेसिपी माझी. हे राहू दे. गाईस, ही आहे डिश नंबर 2. हिचं नाव काय आहे? ऑक्टोपस माकली, स्क्विड फ्राय. हा, ही ती स्क्विड. गाईस, ही आहे स्क्विड चिली. आता खाऊ आपण स्क्विड चिली. जास्त शिजवली नाही वाटतं, आणि शिजवायला सांगायला पाहिजे. आता मी मागवलेली प्रॉन्स मसाला आणि क्रॅब मसाला, तो आलेला आहे. आणि ही आहे बिर्याणी आणि सोबत नान. तर आता हे पण आम्ही टेस्ट करतो, तुम्ही फक्त बघत बसा. A few moments later. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संजू, हॅपी बर्थडे. तोंड बघ कसला मोठा बोललाय. फुल एक्सपिरियन्स. मॉर्निंग गाईज. तर आता वाजले 5 आणि आम्ही निघालो परत आमच्या रिटर्न जर्नीला. काल रात्री तर सनचा केक कापून मग रूमवरती येऊन मग थोडा रेस्ट केला. आणि आता मग परत सगळे उठलोय आणि बॅग्स वगैरे भरल्यात. परत बसून गाडीत आता निघतोय घराच्या रस्त्याला. सावंतवाडीवरून जायचं आहे ना संजू? सावंतवाडी. आज आता आम्ही आहोत आंबोली घाटामध्ये आणि वरती चढलो आणि थांबलो. म्हणजे व्ह्यू भारी होता इथं. आणि विचार केला कॉफी पिऊ, पण कॉफीच नाही इथं. कसं काय झाला? हे आहे ना कॉफी. तर काय आता आमची कॉफी वगैरे पिऊन झालेली आहे आणि आम्ही परत निघालो आता आमच्या डेस्टिनेशन जवळ. फास्ट चाललो आहे. ड्रायव्हर राहुल कुमार के साथ.
6.5 hours later. व्हिडिओ काढतो. अरे येणार का तू? तो गाईज तर आता वाजले 4:45 आणि आम्ही पोचलोय जासईला. 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही परत पोचलोय जासईला. अँड दिस इज द एंड ऑफ द ट्रिप. इथंच आपला गोवा डे 3 पण एंड होतोय. बाय बाय.